महोत्सवी अभिजितदादा कदम करंडक राज्यस्तरीय कनिष्ठ महाविद्यालय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न। शनिवार दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी भारती विद्यापीठाचे शंकरराव मोरे विद्यालय व लोकनेते सुबराव कदम ज्युनियर कॉलेज एरंडवणे पुणे येथे गेले 4 दिवस चालू असलेल्या रौप्य महोत्सवी अभिजितदादा कदम करंडक राज्यस्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रकल्पक, ज्येष्ठ साहित्यिक व संपादक उत्तम कुमार इंदोरे होते, तर अध्यक्षस्थानी कोथरूड विभागातील कर्तव्य तत्पर नगरसेवक ॲडव्होकेट रामचंद्र तथा चंदूशेठ कदम हे होते। भारती विद्यापीठ शालेय शिक्षण विभागाचे संचालक श्री MD कदम सर यांची या कार्यक्रमासाठी सन्माननीय उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात भारती विद्यापीठाचे संस्थापक पतंगराव कदम व अभिजितदादा कदम यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व दीप प्रज्वलने केले। तसेच कन्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीत व भारती विद्यापीठ गीताने झाली। स्पर्धा प्रमुख अशोक मोहिते सर यांनी प्रास्ताविकात सर्व मान्यवरांचे स्वागत केले, तर प्राचार्य विठ्ठल वाघमोडे यांनी प्रमुख पाहुणे व स्पर्धेचे परीक्षक यांचा परिचय करून दिला। या स्पर्धेत राज्यभरातून 147 स्पर्धक सहभाग घेतला। या स्पर्धेत प्रथम क्रमांक कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज धनकोडी पुणेच्या विद्यार्थी अनुश्री लक्ष्मण यांनी पटकावला, तर द्वितीय क्रमांक शारदाबाई पवार महाविद्यालय बारामती येथील साक्षी राहुल सणस या विद्यार्थिनीला मिळाला। तृतीय क्रमांक लक्ष्मणराव आपटे प्रशाला व ज्युनियर कॉलेज पुणे येथील वेदा श्रीराम वाडकर या विद्यार्थिनींनी मिळवला। तसेच उत्तेजनार्थ देखील पारितोषिके काढण्यात आली। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। या स्पर्धेचे परीक्षण डॉक्टर पांडुरंग कंद, डॉक्टर राजेंद्र थोरात, प्राध्यापक सचिन गुरव यांनी केले, तर संपत मुंडे यांनी आभार मानले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले। पाहुण्यांचे स्वागत विद्यालयातील NCCच्या विद्यार्थ्यांनी केले। माझं नाव अनुश्री लक्ष्मण पंडित आहे। मी आता 11वी सायन्स या शाखेतील विद्यार्थिनी आहे आणि मी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर ज्युनियर कॉलेजमध्ये शिकत होते आणि माझ्या भाषणाचा विषय होता आजची युवा पिढी देशाचे भवितव्य। खरं तर म्हणजे आम्ही जेव्हा मी सहभाग घेतला तेव्हा खरं तर माझं जे भाषण रेडी होतं, पाठ पण सगळं झालं होतं, पण काय झालं त्याच्यानंतर ते थोडंसं साधं वाटत होतं। तर आमच्या गुरव सरांनी आम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये थोडंसं तू स्टोरी टाईप एक टच दिलास तर ते अजून छान वाटेल। तर जसं मी पहिल्या स्टार्टिंगला ते एक टांग्यावाल्याची गोष्ट सांगितली तुम्हाला, त्याच्यावरून ते भाषण अजूनच सुंदर झालं आणि आमच्या जगताप मॅडम, धर्माधिकारी मॅडम यांनी आमची दररोज म्हणजे जवळपास एक आठवडाभर त्याच्यापेक्षाही जास्त प्रॅक्टिस करून घेतली। म्हणजे थोडंसं ओरडल्या पण, रागवल्या पण त्यांच्या रागात आमच्यासाठी प्रेमच होतं। तर खरंच मला आता खूप छान वाटते। घरी आता कसं असं झालं की कधी घरी जाते, घरच्यांना दाखवते मी हे मोठं की फर्स्ट प्राईज भेटले, मला खरंच खूप आनंद होतोय। हा जो वक्तृत्व स्पर्धेचा कार्यक्रम आहे, अभिजितदादा कदम वक्तृत्व स्पर्धा, गेले 25 वर्ष सातत्यानं ह्या स्पर्धेचा कार्यक्रम चाललेला आहे। महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या राज्यातले वेगवेगळ्या शाळेची मुलं ह्या स्पर्धेत भाग घेतात, वेगवेगळ्या विषयावर बोलतात आणि ह्या शाळेचाच विद्यार्थी असल्यामुळे मला अतिशय आनंद आहे की सातत्यानं असे समाजोपयोगी उपक्रम ह्या शाळेतर्फे शंकरराव मोरे विद्यालय, लोकनेते सुबराव कदम ज्युनियर कॉलेज आणि भारती विद्यापीठाच्या माध्यमातून राबवले जातात आणि सातत्याने खूप छान असे उपक्रम असतात। या मुलांच्या पुढील वाटचालीस माझ्याकडून मनापासून यांना शुभेच्छा आहेत। आपण या संस्थेचे विद्यार्थी आहेत, तर काय आठवणी आहेत? खूप आठवणी आहेत। लहानपणी ज्या शिक्षकांच्याकडून शिकलो, ज्या शिक्षकांनी शिकवलं, आज त्याच शाळेत कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून याचा योग मिळाला। लहानपणी ज्या मुलांच्यावर खेळलो, जिथं ग्राउंडच्या आठवणी, शाळेच्या आठवणी, जुन्या शिक्षक गुरुजनांच्या आठवणी, सगळ्या आठवणी जागृत झाल्या आणि पुन्हा एकदा बालपणात यावं
असं या निमित्तानं आज वाटलं. नमस्कार. शंकरराव मोरे विद्यालयामध्ये आज अभिजितदादा कदम करंडक वक्तृत्व स्पर्धेचं पारितोषिक वितरण झालं. राज्यभरातल्या जवळपास 150 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. अतिशय सुंदर वक्तृत्व होतं अनेक विद्यार्थ्यांचं. पहिल्या 2-3 विद्यार्थ्यांचं वक्तृत्व ऐकण्याची पर्वणी मिळाली. अतिशय नवी पिढी वेगळ्या बदलाला सामोरं जाते, वेगळ्या पद्धतीने वक्तृत्व करते आहे. हा अतिशय सुंदर सोहळा पार पडतो आहे याचं निश्चितच. आणि 25व्या वर्षी रौप्य महोत्सवी वर्षी मला याचं प्रमुख पाहुणे म्हणून पद भूषवता आलं, सहभागी होता आलं. हा कार्यक्रमाचा सोहळा आनंद अनुभवता आला हे मी माझं भाग्य समजतो. रौप्य महोत्सवी कनिष्ठ महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचा आज उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न झाला. त्याचबरोबर आजच्या दिवशी पारितोषिक वितरण समारोह मोठ्या दिमाखामध्ये या ठिकाणी आत्ता संपन्न झाला. हे दोन्ही समारंभ रौप्य महोत्सवी वक्तृत्व स्पर्धेला एक उच्च स्थान देण्यामध्ये नक्कीच यशस्वी ठरलेला आहे. भारती विद्यापीठातील सर्व शिक्षकांनी, या विद्यालयातील सर्व मुख्याध्यापक, विभाग प्रमुख, सर्व शिक्षक यांनी अतिशय मेहनत घेऊन या 25व्या वर्षामध्ये या स्पर्धेला नेऊन ठेवलेला आहे. त्यामध्ये खारीचा वाटा म्हणून ही स्पर्धा 2000 मध्ये मी सुरू केली, याचा मला मनस्वी आनंद होत आहे. आजच्या पारितोषिक वितरण समारंभामध्ये या विभागाच्या वतीनं या शंकरराव मोरे विद्यालय व लोकनेते सुभराव कदम ज्युनियर कॉलेजच्या वतीनं प्रथम पारितोषिक 10,001 रुपया, शिल्ड आणि प्रशस्तीपत्र असं ठेवण्यात आलेलं आहे. 2 या ठिकाणी 7,001 रुपया आणि प्रशस्तीपत्र आणि शिल्ड असं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ठेवलेलं आहे. आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 3,500 रुपये, शिल्ड आणि प्रशस्तीपत्र असं या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्याचबरोबर उत्तेजनार्थाशी 5 पारितोषिक, प्रत्येकी रुपये 2,000 आणि प्रशस्तीपत्र आणि शिल्ड अशा पद्धतीची पारितोषिके आज या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आहेत.